माझ्या पाठीमागे मोठ्या आवाजामध्ये, म्हणजे तुमच्या कार्यक्रमाचा आवाज इतका मोठा असला पाहिजे की आम्ही ही पूर्ण क्लिप जी आहे ही आमच्या नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या पोर्टलवरती अपलोड करणार आहोत. त्यामुळे ही अख्ख्या भारतामध्ये दिसणार आहे. त्यामुळे शक्यतो आपला आवाज जाईल या पद्धतीने आपण बोलायचं आहे. ही स्वच्छ भारत मिशनची शपथ आहे 2025. मी शपथ घेतो की स्वच्छ भारत मिशन मधील माझा सहभाग म्हणून स्वच्छतेविषयी नेहमी जागरूक राहील. मी स्वतःपासून सुरुवात करून स्वच्छता कार्यात आपल्या परीने योगदान देईन. मी माझ्या घरात, दुकानात, कामाच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण करून ओला कचरा हिरव्या कचरा कुंडीत, सुका कचरा निळ्या कचरा कुंडीत व घरगुती घातक कचरा हा काळ्या कचरा कुंडीत टाकेल. त्याचप्रमाणे प्लास्टिक कॅरी बॅग्स तसेच सिंगल यूज प्लास्टिक आणि थर्माकोल पासून बनवण्यात येणाऱ्या वस्तूंचा वापर करणार एकत्र करा आणि आरती झाल्यानंतर प्रसाद घेतल्याशिवाय जाऊच नाही अशा नियमाने इतकंच असतात. महाराज समोर बसून घ्यायचं. हो महाराज बाहेर समोर बसून घ्यायचं. हो हो समोर बसून घ्यायचं लाईनीमध्ये. बरोबर. आपल्या लाईनीमध्ये सर्वांनी बसायचं आहे. हा दर्शन झाल्यावर हो बोला. श्री मधुसूदना पद्मलाभा नारायणा जग्यापका जनार्दना आनंद गणा अविनाशा सकळ देवा अधिदेवा कृपाळू आदि केशवा महानंदा मानुभवा सदाशिवा सगर्भा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा. सॉरी 9867. सर काय सांगाल, आज इथे आपला अखंड हरिनाम संस्था इथे चालू आहे आणि आज गेली 7 दिवस झाला हा कार्यक्रम तुम्ही घेत आहात. काय सांगाल एकूणच या कार्यक्रमाबद्दल आणि होणारे उद्दिष्ट आणि होणाऱ्या पुढच्या कार्यक्रमाबद्दल? सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना रामकृष्ण हरी. आपण जर पाहिलं असेल तर संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सामाजिक संस्थेच्या मार्फत आयोजित या ठिकाणी गेली 15 वर्ष अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वर पारायण सोहळा व कीर्तन महोत्सव असा कार्यक्रम आम्ही करीत असतो या जीवनगरमध्ये. आणि हे जीवनगरमध्ये कार्यक्रम करीत असताना हा धार्मिक कार्यक्रम आहे. या धार्मिक कार्यक्रमामुळे संपूर्ण जीवनगर आणि परिसरातील लोकांना या ठिकाणी कीर्तन महोत्सवाचा लाभ मिळतो. आणि माझ्या या जीवनगरमध्ये असलेल्या मोठ्या प्रमाणात असलेला महिला वर्ग जो आहे त्यांना ज्ञानेश्वरी पारायणाला बसून ज्ञानेश्वरीचं पठण करता येतं, वाचन करता येतं. त्यामुळे एक अतिशय धार्मिक वातावरण या ठिकाणी तयार होतं आणि त्यातून सर्वांना त्याचा आनंद मिळत असतो. आणि हा कार्यक्रम करण्याचा मागचा उद्देश एवढाच आहे का जर आपण आता पाहिलं असेल तर तरुण पिढी जी वेगवेगळ्या मार्गात जाते त्यांना एक चांगला संदेश जावा किंवा ती पुढची पिढी चांगल्या पद्धतीनं त्यांनी काम करावं, धार्मिक काम करावं. हिंदू धर्म जो आपला आहे त्याबद्दल सर्वांना माहिती व्हावी किंवा त्याच्या जतन करण्यासाठी हे युवकांचं जे काम आहे ते करण्यासाठी त्यांना एक चांगलं एक प्लॅटफॉर्म तयार करायचं काम आम्ही या ठिकाणी करत आहे. आणि मंडळाच्या मार्फत जर आपण पाहिलं असेल तर या ठिकाणी अनेक उपक्रम या ठिकाणी होतात. त्यामध्ये सामाजिक उपक्रम जर म्हणलं तर आपण जर पाहिलं असेल तर
आत्ताच या ठिकाणी Cloud9च्या मार्फत जे हॉस्पिटल आहे नेरूळला त्याच्या संयुक्त विद्यमानाने आणि मी असेल, आमचं मंडळ असेल, या सर्वांचं आयोजित या ठिकाणी आरोग्य शिबिर आणि ते मोफत आरोग्य शिबिरामध्ये माझ्या या ठिकाणी परिसरात असलेला महिला वर्ग असेल, ज्येष्ठ नागरिक असतील किंवा जे नागरिक असतील त्यांना त्याचा आरोग्यासाठी फायदा झाला पाहिजे. जर आरोग्य चांगलं राहिलं तर माणसाला त्या ठिकाणी आनंदी जीवन जगता येतं. या उद्देशाने वर्षभरामध्ये आम्ही अनेक सामाजिक उपक्रम लावत असताना आरोग्य शिबिर असेल, रक्तदान कॅम्प असेल, विठ्ठल दर्शन सोहळा असेल किंवा जे कार्यक्रमामुळे ज्या या ठिकाणी असलेल्या उपक्रमाच्या मार्फत आमच्या नागरिकांना त्याचा फायदा होईल असे कार्यक्रम या मंडळाच्या मार्फत मी या ठिकाणी आणि आमचे सर्व सहकारी मिळून आम्ही करीत असतो. आणि याच्यामध्ये जर आपल्याला पाहिजे असेल तर आवटी मॅडम या ठिकाणी आज आपली जर पाहिजे असेल तर त्यांच्या माध्यमातून अनेक महिला या ठिकाणी येत असतात आणि त्या महिला आल्यानंतर या ठिकाणी त्यांना धार्मिक कार्यक्रमाचा आनंद मिळत असताना वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या योजना असतील किंवा आमच्या पर्सनल योजना असतील त्याचा फायदा जनतेला व्हावा. नगरसेवक हा जर उद्देश जर बाजूला काढला तर नगरसेवक हे राजकारणी जरी पद असेल तर तेवढी जबाबदारी आपली राजकारणी न पाळता त्याच्याकडे जाऊन ज्याप्रमाणे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणतात 80% समाजकारण करा आणि 20% राजकारण करा, तर इथं तुम्हाला मी नक्की सांगतो, माझी जनताही सांगेल, या ठिकाणी 90% च्या वरती आम्ही समाजकारण करतो, धार्मिक कार्यक्रम करतो आणि त्याची काळाची गरज आहे. आणि 10% राजकारणाच्या वेळेस राजकारण केलं जातं. आणि मी तुम्हाला एवढंच सांगेल का माझी जीवनाची जनता अतिशय आनंदमयी आणि त्या ठिकाणी सुसंस्कृत आहे आणि चांगल्या व्यक्तींना या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून पाठवतात आणि त्यांची जबाबदारी जी आमच्यावर असते त्याचं कर्तव्य म्हणून आम्ही मागील 15 वर्षापासून 16 वर्षापासून या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना त्यांची जबाबदारी मी पाळायचं काम करीत असतो. आतापर्यंत जी सेवा त्यांना देण्यात आली त्यामध्ये मी जे करता येईल त्यांच्या आरोग्यासाठी असेल, धार्मिक कार्यक्रमासाठी असेल, तुम्ही जर पहिला असाल तर नवरात्र उत्सव नवी मुंबईतला 1 नंबरचा या ठिकाणी होत असतो. त्यातूनही महिलांना आणि सर्व कुटुंबाला आनंद मिळतो. असे अनेक प्रोग्राम या ठिकाणी दिला जातो आणि एवढे करीत असताना लोकांच्या ज्या गरजा आहेत, जी कामं आहेत, ती करण्याचा प्रयत्न मी माझ्या माध्यमातून सर्वांना बरोबर घेऊन या ठिकाणी करीत असतो. हे आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. रामकृष्ण हरी. मॅम काय सांगाल, आज इथे अखंड हरिनाम सप्ताह आणि महिलांचा देखील इथे जास्त करून भगिनी महिला इथे आज इथे बघायला मिळाल्या आणि नेहमी इथे काही ना काही उपक्रम इथे राबवण्यात येतात, म्हणजे आरोग्य असो किंवा अजून काही, तर काय सांगाल? गेली 15 वर्षापासून संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या माध्यमातून हा अखंड हरिनाम सप्ताह चालत असतो आणि यामध्ये भरपूर म्हणजे प्रभागातील असू देत, आजूबाजूच्या प्रभागातील लोक या ठिकाणी येऊन या कीर्तनाचा आनंद लुटत असतात आणि या ठिकाणी दररोज ज्ञानेश्वरी वाचन केलं जातं आणि या वाचनासाठी महिला जास्तीत जास्त सहभाग घेत असतात. आणि ह्या वर्षी तर एकदम रेकॉर्डच ब्रेक झाला असं म्हणावंच लागेल की जवळजवळ 100 ते 125 महिला या ठिकाणी ज्ञानेश्वरी वाचनासाठी बसलेल्या होत्या आणि म्हणजे महिलांना एक ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर आनंद त्यांना तो भेटतो, जेणेकरून महिला आपण घरी असल्यानंतर ती ज्ञानेश्वरी आपण वाचू शकत नाही किंवा तेवढ्या वेळामध्ये म्हणजे काम उरकल्यानंतर महिलांना काहीतरी विचार डोक्यात चालू असतात, ते इथे देवाच्या समोर आल्यानंतर ते विचार न करता केवळ ज्ञानेश्वरी वाचून आपल्याला जे ज्ञान भेटतं त्यातून त्यांना तो खूप मोठा आनंद होतो. धन्यवाद.